गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 8वा सूक्ष्म जीव निरूपण नाम श्रीराम समर्थ। रेणूहून सूक्ष्म किडे त्यांचे आयुष्य निपटची थोडे युक्तिबुद्धी तेनेचे पाडे तयामध्ये। आता सध्या आत्मदशक सुरू असून मागील आठवड्यात आपण अधर्ध निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। चालू आठवड्यापासून नवीन समास सूक्ष्म जीव निरूपण नाम सुरू झालेला आहे। या जगामध्ये लाखो प्रकारचे जीव आहेत। किडे, मुंगे, पक्षी, पशु, मनुष्य या सगळ्यांचे रूप वेगळं, आयुष्य वेगळं, बुद्धी वेगळी, पण या सर्वांमध्ये असलेली एकच म्हणजे जी कायम किंवा आपण त्याला समान जी गोष्ट आहे ती म्हणजे दैवी चेतना। या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की या सृष्टीमध्ये रेणूपेक्षा सूक्ष्म असे अत्यंत लहान किडे आहेत, ज्यांचे आयुष्य अगदीच थोडे असते आणि त्यांच्यामध्ये त्या प्रमाणातच अत्यंत अशी अल्पबुद्धी असते। ऐसे नाना जीव असती पाहो जाता न दिसती अंत कर्णपंचकाची स्थिती तेची आहे। श्री समर्थ यावेळी सांगतात की असे अनेक जीव सूक्ष्म असतात की त्यांना आपण डोळ्याने पाहू शकत नाही, परंतु अंतकर्ण पंचकाची स्थिती त्यांच्याही ठिकाणी असते। त्याही पुरते त्याचे ज्ञान विषय इंद्रिय समान सूक्ष्म शरीरे विवरून पाहतो कोण। श्री समर्थ ते सांगतात की त्यांच्या पुरतेच त्यांचे ज्ञान असते, त्यांची इंद्रिये आणि विषय भोग हे समानच असतात, पण सूक्ष्म शरीराचे विवरण कोण करणार। त्यास मुंगी महाथोर नेनो चालीला कुंजर मुंगी समुताचा पुर ऐसे बोलती। श्री समर्थ यावेळी सांगतात की ते जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना मुंगी फार विशाल वाटते, जणू एखादा हत्तीच चाललेला ऐसे त्यांना वाटते, पण आपल्या दृष्टीने मुंगी इतकी लहान आहे की मुंगीला मुताचा पूर अशी मनच पडलेली आहे। ते मुंगी समान शरीरे उदंड असती लहान थोरे समस्तामध्ये जीवश्वरे वस्ती कीजे। श्री समर्थ यावेळी सांगतात की त्या मुंगीप्रमाणेच लहान मोठी असंख्य शरीरे आहेत आणि त्या सर्व शरीरात जीवरूपी ईश्वराने म्हणजे अंतरात्म्याने वस्ती केलेली आहे। ऐसी या किड्याचा संभार उदंड दाटला विस्तार अत्यंत साक्षी जो नर तो विवरून पाहे। श्री समर्थ यावेळी सांगतात की असे किड्याचे समुदाय या पृथ्वीवर अपार दाटलेले आहेत। जो यत्नशील विचारी माणूस असतो तोच त्या संबंधी विवरण करून सत्य जाणून घेतो। नाना नक्षत्री नाना किडे त्यास भासती पर्वता एवढे आयुष्यही तेनेचे पाडे उदंड वाटे। श्री समर्थ एवढे सांगतात की नाना नक्षत्राच्या ठिकाणीही नाना प्रकारचे किडे असतात, ते आकाराने पर्वता एवढे भासतात, त्यांचे आयुष्यही त्या प्रमाणात फारच दीर्घ असते। पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही, सर्प आणि मच्छ पाही येणेचे पाडे। श्री समर्थ म्हणतात की अत्यंत लहान पक्षी असतात, त्याचप्रमाणे खूप मोठे पक्षी असतात, सर्प मासे यांचेही असेच आहे। मुंगीपासून थोर थोरे चढती वाढती शरीरे त्यांची निर्धारिता अंतरे कळो येती।
श्री समर्थ म्हणतात की मुंगीपासून एकाहून एक मोठी चढती वाढती शरीरे आहेत. नीट विचार केला की त्यांचे अंतरंगही कळून येते. नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग, एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे. श्री समर्थ ते सांगतात की त्यामध्ये नाना वर्ण नाना रंग असतात. जीवनाचे नाना प्रकारचे तरंग म्हणजे जीवनपद्धती असतात. काहीचे रंग सुंदर असतात तर काहीचे रंग घाणेरडे असतात. एके सुकुमार एके कठोर, निर्माण केली जगदेश्वरे, सुवर्णासारखे शरीर दैदीप्तिमानी. श्री समर्थ ते सांगतात की एखाद्या प्राण्याचे शरीर अत्यंत कोमल असते तर एखाद्याचे फार कठीण असते, तर कुणाचे सोन्यासारखे चकचकीत असते. जगदीश्वरानेच अशी वेगवेगळ्या प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत. शरीर भेदे आहार भेदे, वाचा भेदे गुणभेदे, अंतरवसिजे अभेदे एक रूपे. श्री समर्थ ते सांगतात की त्या प्राण्याच्या शरीरात अनेक भेद आहेत. त्यांच्या आहारातही नाना भेद आहेत. या वाचेमध्ये आणि गुणामध्येही भरपूर भेद आहेत. पण या सर्वाच्या अंतरात अंतरात्मा सर्वच एकच आहे. एक त्रासके एक मारके, पाहू जाता नाना कौतुके, किती एका मोलके सृष्टीमध्ये. श्री समर्थ ते सांगतात की एखादा प्राणी त्रासणारा असतो, दुसरा एखादा मारणारा असतो. या सृष्टीमध्ये असे अनेक अलौकिक चमत्कार पाहायला मिळतात. ऐसी अवघी विवरून पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, आपल्या परते जाणून राहे किंचित मात्र. श्री समर्थ ते सांगतात की या सर्वाचे विवरण करून पाहिल असा कोण प्राणी या जगात आहे. प्रत्येकजण आपापल्या पुरते थोडेसे जाणून घेतो. नवखंडे वसुंधरा, सप्तसागराचा फेरा, ब्रह्मांडाबाहेरील निरा कोण आहे. श्री समर्थ ते सांगतात की ही पृथ्वी नवखंड असून तिच्या भोवती सप्तसागराचा वेढा आहे. त्या ब्रह्मांडाबाहेर जे पाणी आहे ते कोण पाहतो. त्या निरामध्ये जीव असती, पाहो जाता असंख्याती, त्या विशाळ जीवाची स्थिती कोण जाणे. या श्री समर्थ म्हणतात की त्या पाण्यातही जीव असतात, ते असंख्य आणि विशाल असतात. त्या जीवाची स्थिती कोण जाणणार. जेथे जीवन तेथे जीव हा उत्पत्तीचा स्वभाव, पाहता याचा अभिप्राय उदंड असे. श्री समर्थ ते सांगतात की जेथे जल असते तेथे जीव असणारच, पण हा उत्पत्तीचा नियमच आहे. पृथ्वीमध्ये नाना निरे, त्या निरामध्ये शरीरे, नाना जिनस लोहान थोरे कोण जाणे. समर्थ ते सांगतात की पृथ्वीच्या पोटातही अनेक जलाशय आहेत. त्या पाण्यामध्येही अनेक शरीरे, अनेक लहान मोठे पदार्थ इत्यादी आहेत. त्यांना कोण जाणू शकेल. एक प्राणी अंतरिक्ष असती, तेथे नाही देखली शेती, वरच्यावरी उडून जाती पक्ष फुटल्यानंतरे. श्री समर्थ ते सांगतात की काही प्राणी अंतरिक्षात असतात, त्यांची कधीच पृथ्वी पाहिलेली नसते. त्यांना पंख फुटल्यावर ते वरच्यावरच उडून जातात. नाना खेचरे आणि भुळचरे, नाना वनचरे आणि जळचरे, 84 योनी प्रकारे कोण जाणे. श्री समर्थ यावेळी सांगतात की आकाशात संचार करणारे नाना प्राणी, कित्येक पृथ्वीवर हिंडणारे प्राणी, तर कित्येक जंगलात राहणारे प्राणी असतात. काही प्राणी पाण्यातच विहार करणारे असतात. अशा या 84 लक्ष योनीच्या प्रकारांना कोण जाणू शकेल. उष्ण तेज वेगळे करून, जेथे तिथे जीवयोनी, कल्पनेपासून होता प्राणी कोण जाणे. श्री समर्थ ते सांगतात की फक्त अग्नी सोडून जेथे तिथे जीवयोनी उत्पन्न होतात. काही प्राणी तर कल्पनेपासून उत्पन्न होतात, त्यांना कोण जाणू शकेल. एक नाना सामर्थ्य केले, एक इच्छेपासून झाले, एक शब्दासरते पावले, श्राप देह. श्री समर्थ ते सांगतात की काही आपल्या योग सामर्थ्याने प्राणी उत्पन्न करतात, काही इच्छा मात्रे करून होतात, तर काही शापांच्या शब्दोच्चाराबरोबर शापदेह धारण करतात. एक देह बाजीगिरीचे, एक देह ओडंबरीचे, एक देह देवताचे नाना प्रकारे, एक क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले, एक उश्रापे पाविले पूर्वदेह. ऐसे भगवंताचे करणे, किती म्हणून सांगणे, विचित्र मायेच्या गुणे होत जाते.
श्री समर्थ म्हणतात की काही देह बाजीगिरीचे तर काही देह ओडंबरीचे असतात. काही देहाची उत्पत्ती क्रोधापासून होते तर काही तत्वापासून होते. असे भगवंताचे करणे अलौकिक आहे. त्याचे वर्णन किती करणार. मायेच्या योगाने हे सर्व विचित्र होत असते. नाना अवघड करणी केली, कोणी देखली ना ऐकली, विचित्र कळा समजली पाहिजे सर्व. श्री समर्थ म्हणतात की मायेने अशी विलक्षण अवघड जी करणी केली आहे तशी कुणी ऐकलेली नाही किंवा पाहिलेली नाही. ही मायेची विचित्र कला सर्व नीट जाणून घेणे आवश्यक आहे. थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले, प्राणी उगचे सर्वे गेले मी ज्ञाता म्हणून. ज्ञानी एका अंतरात्मा, सर्वामध्ये सर्वात्मा, त्याचा कळावया महिमा बुद्धी कैसी. श्री समर्थ म्हणतात की एखाद्याला थोडेफार कळले, पोटापुरती विद्या तो शिकला तरी त्याला मी ज्ञाता म्हणून असा गर्व होऊन जातो. सर्वाच्या अंतराळी असणारा म्हणजे सर्वात्मा, म्हणजे अंतरात्माच खरा ज्ञानी होय. सप्तकुंचक ब्रह्मांड, त्यास सप्तकुंचक पिंड, या पिंडामध्ये उदंड प्राणी असती. आपल्या देहामधील न कळे, मग ते अवघेच कैसे कळे. लोक होती उतावळे अल्पज्ञानी. श्री समर्थ म्हणतात की माणसाला आपल्या देहात काय आहे हे नीट कळत नाही, पण सर्व सृष्टीतील जीवाचे ज्ञान कसे असणार. अनुरेना ऐसे जिनस, त्याचे आम्ही विराट पुरुष, आमचे उदंड आयुष्य त्याच्या हिशेवे. श्री समर्थ ते सांगतात की अनुरोने एवढे अत्यंत सूक्ष्म जीव असतात. त्यांना आपण मनुष्य म्हणजे विराट पुरुषाप्रमाणे भासतो. त्यांच्या हिशोबाने आपले आयुष्यही दीर्घच वाटते. त्यांच्या रीते त्यांचे दंडक, वर्ताव्याचे असते अनेक, जाणे सर्वही कौतुक ऐसा कैसा. धन्य परमेश्वराची करणी, अनुमानाने अंतकरणी, उगीच अहंता पापिनी वेडा लावो. श्री समर्थ ते सांगतात की खरोखरच परमेश्वराची करणी अद्वैत अशी आहे, अलौकिक आहे. कितीही कल्पना केली तर अंतःकरणात तिचे ज्ञान होऊ शकत नाही. अहंता साडून विवरणे, कित्येक देवाचे करणे, पाहता मनुष्यजीने थोडे आहे. श्री समर्थ म्हणतात की देवाची जी करणी आहे तिचे अहंता सोडून विवरण केले पाहिजे. मनुष्याचे आयुष्य इतके थोडे आहे की ते विवरण करण्यास ते पुरणार नाही. थोडे जीने अर्धपुडी काया, गर्व करसी रडाया, शरीर अवघे पडाया वेळ नाही. श्री समर्थ म्हणतात की आयुष्य अत्यंत थोडे आणि क्षणभंगुर धीर सर्व गर्व करतात आणि रडतात. शरीर पडायला जराही वेळ लागत नाही. कुच्चित ठाई जन्मले आणि कुच्चिळ रसेच वाढले, यास मनसे थोरले कोणत्या हिशेबाने. कुच्चिळ आणि क्षणभंगुर, अखंड वेदा चिंतातुर, लोक म्हणते उगेच थोर वेडपणे. श्री समर्थ ते सांगतात की देह अत्यंत अपवित्र आणि क्षणभंगुर असतो. त्याला अखंड निरनिराळ्या व्यथा भोगाव्या लागतात. मनातही तो सदैव चिंतातुर असतो. काया माया दो दिसाची, आधी अंती अवघीच चीची, झाका तापा करून उगीची थोरी व दाविती. श्री समर्थ म्हणतात की देह संपत्ती फक्त काही दिवसापुरती असतात. आधी आणि अंती सर्व फजितीच असते. उगीच वस्त्राने झापा करून देहाचा मोठेपणा लोक मिरवतात. झाकिले तरी उपंढर पडे, दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे, जो कोडी विवेके पवाडे तोची धन्य. तरी समर्थ म्हणतात की मरणकाळी देह झाकून जरी ठेवला तरी उघडा पडतो, त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटते. जो कोणी विवेकाने ज्ञानसंपन्न होतो तोच धन्य होय. उगेच कासाया तंडावे, मोडा अहंतेचे पुंडावे, वेके देवास धुंडावे हे उत्तमा उत्तम. श्री समर्थ शेवटी म्हणतात की उगाच भांडण तंटा कशाला करावा. अहंतेचे बंड मोडून काढावे आणि विवेकाने देवाचा शोध घ्यावा, हेच उत्तम होय. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्मजीव निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.